आज आपण गुरुवार स्पेशल थाळी करणार आहोत। या थाळीमध्ये बिना वाटणाची चण्याची उसळ, गोडी डाळ आणि गाजरचे आप्पे करणार आहोत। त्याचबरोबर एक चटपटीत अशी मिरची पण करणार आहोत। चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण आप्पे करणार आहोत। त्यासाठी ना इथे मी 2 चमचे दही घेतलेला आहे। त्याच चमच्याच्या मापाने 3 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे। 2 चमचे गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल, दही आणि गूळ आपल्याला एकजीव करून घ्यायचे। दही आणि गूळ आपलं मिक्स करून झालेलं आहे। इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे। याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं। या मिश्रणामध्ये जेवढे भिजेल ना तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। 1 कप पीठ आहे ना ते पण घातलेलं आहे। याला चांगले एकजीव करून घ्यायचं आहे। गुठली ठेवायची नाही याच्यामध्ये। 3 चमचे गाजर याला पण मिक्स करून घ्यायचं। ते मी काजू आणि बदाम आहेत ना ते बारीक करून घेतलेले आहेत। ते आपल्याला 1-1.5 चमचा घालायचे। मी इथे व्हॅनिलाचे 2 थेंब घालणार आहे। तुम्ही इथे अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडेसे चिमूटभर जायफळ घातलेत ना तरी पण चालेल। त्याच्यामध्ये 3 पिंच बेकिंग पावडर, असं दूध घालायचं। तुम्ही जर सोडा घालणार असाल ना तर 2 पिंचच घाला। इथे मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचे। सुरुवातीला ना थोडं तूप जरा जास्त घालायचं। हे पीठ आहे ना मी 5 मिनिटं झाकून ठेवलेलं। त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आणि भांडं नाही जास्त भरायचं नाही। त्याच्यावरती झाकण ठेवायचं। 3 ते 4 मिनिटं ना हे मी शेकवून घेतलेले आहेत बारीक गॅसवर। त्यांना पलटी करायची। त्या नैवेद्यासाठी झटपट असे तुम्ही हे गाजरचे आप्पे करू शकता। दुसऱ्या बाजूने पण आपल्याला याला 3-4 मिनिटं शेकवून घ्यायचे। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपले दोन्ही साईडने चांगले शेकले आहेत त्यांना काढून घ्यायचे। आणि ह्याच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाचे पण करायचे आहेत। चण्याची उसळ करण्यासाठी 1 मोठी वाटी चणे 10 तास मी भिजवून घेतलेले आहेत। 10 तासानंतर त्यांना स्वच्छ असे धुवून घ्यायचे। आणि जर तुम्हाला मोड काढायचे असतील ना तर त्याला दुसऱ्या दिवशी बांधून ठेवायचे। तिसऱ्या दिवशीला चांगले मोड येतात। आज आपण माझ्या पद्धतीने याची उसळ करणार आहोत। झटपट अशी कुकरमध्ये करणार आहोत। आजची उसळ आहे ना ती बिना वाटणाची उसळ आहे। त्याच्यासाठी मी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे। कुकर गरम झाला की मोठा 1 चमचा तेल घालायचं। तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल गरम झाल्याच्या नंतर 4 पिंच हिंग, मध्यम आकाराचे 2 कांदे, कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आणि नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा। कांदा नरम पडला ना की 4 कढीपत्त्याची पानं आहेत चांगली अशी चुरून घालायची बारीक करून। अशी बारीक करून घातल्याने ना सुवाद चांगला येतो। आणि 5 पाकळ्या लसूणच्या आणि पाव इंच आल्याचा ठेचा। भाजीसाठी आलं लसूणची पेस्ट किंवा तुम्ही ठेचा वापरणार ना तो ताजा वापरायचा म्हणजे भाजी चांगली चविष्ट होते। लसूणचा उग्र सुवाद जाईपर्यंत परतून घ्यायचं। कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा जर तुमचा अक्का राहिला ना कच्चा तर भाजी खायला मजा येत नाही आणि भाजी मिळून पण येत नाही। म्हणून कांदा चांगला व्यवस्थित असा परतून घ्यायचा। कांदा आपला परतून झालेला आहे। मोठा 1 टोमॅटो, 1 चिमूटभर मीठ आणि टोमॅटो नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा। ही झटपट तुम्ही कुकरमध्ये ना टिफिनसाठी पण भाजी बनवू शकता। टोमॅटो चांगला नरम पडलेला आहे। गॅस बारीक करायचा। छोटा अर्धा चमचा हळद। सर्व मसाले ना ह्या चमच्याच्या मापाने मी घालणार आहे। 3 चमचे घरचा लाल मसाला, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि देठासकट कोथिंबीर। याला पण आपल्याला परतून घ्यायचं। तुम्हाला वाटले आपले मसाले खूप सुकलेले आहेत म्हणून तर 1-2 चमचे पाणी घालायचं आणि मसाले चांगले
परतून घ्यायचे. मिनिटभर हे मसाले ते परतून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपले भिजलेले चणे घालायचे आणि सर्व चण्यांना मसाला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचे. मिनिटभर असे चणे मी परतून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. इथे मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. आपण टोमॅटोवर पण मीठ घातलेले आहे, ते लक्षात ठेवून मीठ घालायचं आणि ह्याला एक उकळी काढून घ्यायची. तुम्हाला जर जास्त रस करायचा असेल तर 2 वाट्या पाणी घालायचं. त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा चाट मसाला घालायचा. चाट मसाला ना तुम्ही घालून बघा. जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल ना तर थोडीशी आमचूर पावडर घालायची. कुकरचं झाकण लावायचं आणि गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि 5 शिट्या करून घ्यायच्या. चणा चांगला शिजला ना तरच त्याची उसळ किंवा भाजी आहे ना ती चांगली लागते. म्हणून चणे चांगले शिजले पाहिजे. इथे मी कुकरच्या 6 शिट्या करून घेतलेल्या आहेत. चांगली मिक्स केली ना की अशी मिळून येते. आजची भाजी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. मिरची तळण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम मिरची घेतलेली आहे. तिला स्वच्छ धुवून चांगली पुसून घेतली आणि असे चिरे देऊन घेतले. तुमची जर मिरची तिखट असेल ना त्याच्या बिया आहेत ना त्या अशा थोड्या झाडून काढून टाकायच्या. पण तुम्हाला तिखट मिरची खायची असेल तर बी काढायची नाही. बी काढल्याच्या नंतर मिरचीचा तिखटपणा आहे ना तो कमी होतो. ह्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत. एक अर्धा चमचा आमचूर पावडर, छोटा 1 चमचा बडीशेप, 2 चमचे धणा पावडर, 1 चमचा जिरा पावडर, एक 4 चमचे ओलं खोबरं. मिरचीप्रमाणे तुम्ही ओलं खोबरं घ्यायचं आहे. छोटा 1/2 चमचा हळद, एक 3 पिंच हिंग, त्याच्यामध्ये शेंगदाणा एवढा गूळ घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर. ह्याला आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं. आपण हा वाटलेला मसाला आहे त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं. हा मसाला वाटताना ना मी याच्यामध्ये मीठ घातलेलं तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल ना तर तुम्ही याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातलात ना तरी चालेल. आणि मिरचीमध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. बोट ठेवलं ना की मसाला पटकन भरता येतो. अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या आहेत ना त्या भरून घ्यायच्या आहेत. म्हणजे दाबून दाबून भरायचं आणि असं तोंड बंद करायचं. त्याचं 1 चमचा तेल घालायचं छोटावाला आणि ह्या मिरच्या ठेवायच्या. गॅस बारीक करायचा, त्याच्यावरती झाकण ठेवायचं. एका साईडने शेकल्या ना की त्यांना असे पलटी करायच्या. सर्व साईडने आपल्याला अशा पलटी करून शेकून घ्यायची. अशा प्रकारे आपली मिरची तयार झाली. गॅस बंद करायचा. अशा पद्धतीने आपली गुरुवार स्पेशल थाळी तयार आहे. आवडली तर नक्की लाईक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.